भैरव किंवा कालभैरव हे नेमकं कोण होते? ते काय झालं, ब्रह्म भगवान आहे ना, ब्रह्मदेवाने ना रागामध्ये महादेवाची आलोचना केली. बरं. महादेवाविषयी ना त्यांच्याकडून खूप काप शब्द बोलले गेले. हं. मग ते महादेवाला तो राग काही सण झाला नाही. हं. ते रागाची उत्पत्ती म्हणजे कालभैरव. अच्छा. रागाची उत्पत्ती म्हणजे कालभैरव. हं. म्हणजे ते राग जितका आला महादेवाला काय करू, त्यावेळेस ती उत्पत्ती झाली, ती महादेव. तो अवतार झाला, तो कालभैरव. बरोबर. असा विषय. आता बरेच जण असं म्हणतात की कालभैरवाला सिद्ध करता येतं, हं. कालभैरव साधना केली जाते. मग त्याच्याबद्दल काय सांगाल? कालभैरव सिद्धी आहे ना, कालभैरव कशी सिद्धी- केली जाते ती? कालभैरवची सिद्धी 65 दिवसाची असते. 65 दिवसाची. 65 दिवसाची कालसिद्धी असते. त्याच्यासाठी तुम्हाला गुरुच्या आचरणातच करावं लागते. हं. बिना गुरुची कालभैरव सिद्धी होऊ शकत नाही. हं. कारण की तो पूर्णपणे तंत्राचा विषय आहे पूर्णपणे. हं. हं. त्या गुरुच्या सान्निध्यातच कालभैरव सिद्धी होती. बरोबर. त्यासाठी काय सामग्री वगैरे काय लागतं? सामग्री तामसिक भोग आहे त्याला. जसं काय मदिरा, हं. कच्चं मांस लागतं, हं. मुरमुरे लागतात. या सगळ्या सामुग्र्या, उडीद, काळे उडीद असताना ते लागतात. ही सिद्धी प्राप्त करायला हे सामुग्र्या लागतात. आणि धुनी जाळावं लागते. धुनी लागते. आपल्या चारी आपल्या गोल भोवती ना धुनीचं लावले जाते. त्यावेळेस ती साधना गुरुच्या सान्निध्यात करावं लागते.